जर आपण थोडी जरी जागरूक लोक असतो तर एखादा राजकारणी मटण बनवताना किंवा खाताना आपला फोटो टाकत असेल तर त्याच्या पक्षाची दिवाळखोरी निघाली असती. जर तुम्ही मुस्लिमांना हे दाखवून खुश करत असाल की मी तर मटण खातो, तर तुम्ही मुस्लिमांसोबतही मोठा अन्याय करत आहात. कोणताही धर्म, मत, संप्रदाय किंवा पंथ असं म्हणत नाही की मांस खाल्ल्याशिवाय तुम्ही चांगला माणूस होऊ शकत नाही. आभाळ आग ओकेल, पृथ्वी पूर्णपणे ओसाड होईल. फक्त शहरेच नाही तर अनेक देश बुडून जातील. हे आहे येणाऱ्या पिढीचं भविष्य. लोकांना वाटतं की हवामान बदल म्हणजे असं आहे की थोडी उष्णता वाढेल. नाही, थोडी उष्णता नाही वाढणार, तर मास एक्सटिंक्शन होईल. आचार्यजी, खूप साऱ्या स्टडीज पण असं सांगतायत की जे मांसाहार करतात, म्हणजे बकऱ्या आणि गाय वगैरे खातात, तर त्यांच्यात कॅन्सरचा धोका सतत वाढत असल्याचं दिसून येत आहे. कारण त्यांना जे बीफ फुगवण्यासाठी, मोठं करण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरतात किंवा जे काही खाद्यपदार्थ त्यांना दिले जातात, त्यामुळंच त्यांच्यात कॅन्सर होण्याचा धोका वाढतोय. एकदम, अगदी खरंय. रेड मीट तर प्रूव्हन कार्सिनोजन आहे. आणि जेव्हा तुम्ही मांसाहाराची इकॉनॉमिक कॉस्ट काढाल तेव्हा त्यात मेडिकल कॉस्ट तर येईल. मांसाहार प्रत्येक प्रकारे जगाला बर्बाद करणारी गोष्ट आहे. मी इथं ना नैतिकतेच्या, ना धार्मिकतेच्या, ना मोरॅलिटीच्या आधारावर बोलतोय. सरळ सरळ आरोग्याच्या आणि आर्थिक आधारावर बोलतोय. आरोग्याच्या दृष्टीने मला अजून एक गोष्ट आठवली की जितके भारतीय आहेत त्यांना कदाचित अनुभवातून हे लक्षात आलं असेल की आजकाल डॉक्टर सांगतात की अँटीबायोटिक रेसिस्टन्स आपल्या लोकसंख्येत खूप वाढला आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मांसाहार. कारण जेवढी जनावरं आहेत त्यांना सगळ्यात जास्त अँटीबायोटिक्स दिली जातात आणि मग ते सगळं पाणी. ही तर तुम्ही खूप लांबची गोष्ट सांगितली. मांसाहारी लोकांना तर अजिबात कल्पनाही नसते की जी कोंबडी महिन्यात एखाद दोन अंडी घालायची, तिने एकदम डझनभर अंडी कशी काय दिली. तो प्राणी ज्याला तुम्ही खाणार आहात, ज्याला मॅच्युअर होण्यासाठी किमान 1.5-2 वर्ष लागायला हवी होती, तो 2 महिन्यांतच मॅच्युअर कसा झाला. आपण हा सुद्धा विचार करत नाही की ही म्हैस जी दररोज सकाळी तुम्हाला दूध देते, ती रोज दूध देऊच कशी शकते. म्हशीचं दूध तर तिच्या रेडकांसाठी असतं ना, मग ते तिनं तुम्हाला कसं दिलं. त्यांना हे सुद्धा माहिती नसतं की जरपर्यंत ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन मारलं जात नाही तोपर्यंत म्हैस दूध सोडत नाही. आणि जेव्हा ते इंजेक्शन दिलं जातं तेव्हा त्या म्हशीला इतक्या तीव्र वेदना होतात की जशा बाळंतपणाच्या वेळी स्त्रीला गर्भाशयात होतात. एवढा त्रास होतो तिला. आणि मग त्या वेदनेमुळे तिचं दूध सुटतं. आणि मग त्या दुधाचा तुम्ही सकाळी सकाळी चहा बनवून पिता. ना आपण याबद्दल कधी विचार करतो, ना आपण कधी विचारपूस करतो की अरे मशीनमध्ये नर आणि मादी दोघंही असतात ना. पण आपल्यासाठी उपयोगाची तर फक्त म्हैसच असते. नर रेडकाचं काय होतं हा प्रश्न तर आपण कधी विचारतच नाही. नर रेडकाला जिवंत का ठेवावं. तो काही कोणती इकॉनॉमिक ॲसेट तर नाहीये. तो काय करणार. तो रेडा बनेल. रेड्याचं तुम्हाला काय करायचं आहे. त्याचं काय केलं जात असेल. एवढी सुद्धा बुद्धी आपल्याला नाहीये. त्याला जिवंत ठेवलं तर तो दूध पिऊन टाकेल. आणि दूध पिल्यावर तर तुमचंच नुकसान होईल. तुम्ही डेअरी चालवत आहात. म्हशीचे पिल्लू जिवंत आहे तर ते तुमचं नुकसान करेल. मग त्याचं काय केलं जात असेल. विचार करा. तुम्हाला माहीत आहे का, काही राज्यांमध्ये नियम आणून हे जे म्हशीचे मेल काव्ज असतात त्यांना मारण्यावर बंदी आणली गेली. मग तिथे काय केलं जातं. त्यांना उपाशी ठेवून मारलं जातं. ते म्हणतात कत्तल कुठे केली. तो स्वतःच मेला. तेव्हा कुठे तुम्ही तुमचा चहा पिता. आणि मग जे स्लॉटर होतं ना, जेव्हा म्हैस मारली जाते, कारण म्हैस तर कायम दूध देणार नाही. म्हैस असो किंवा गाय असो, यांची जी एकूण आयुष्याची मर्यादा आहे त्याच्या फक्त निम्म्याच काळात त्या दूध देऊ शकतात. जसं माणसांमध्ये बायकांचं असतं. समजा एखादी स्त्री 80 वर्ष जगणार असेल तर 40व्या वर्षी तिला मेनोपॉज येतो. अगदी तसंच काहीसं गाई म्हशींसाठीही लागू होतं. म्हणजे दूध तर त्यांच्या अर्ध्या आयुष्यातच मिळणार आहे. अजून निम्म आयुष्य तिचं शिल्लक आहे. तर तिचं काय होईल. तिला खायला घालणार का. काय होतं मग तिचं. तिची कत्तल होते. आणि ही गोष्ट आपल्याला माहीतही नाही. आणि असं नाहीये की आपल्याला माहीत होऊ शकत नाही. सगळे आकडे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. सगळं कळू शकतं. पण जिभेची चव आणि खिशाचा स्वार्थ आपल्याला ते पाहूही देत नाही, जे अगदी डोळ्यासमोर आहे. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे.
आपल्या गीता कम्युनिटीमध्ये एका मित्राने एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत असं होतं की एक म्हैस दूध देत नव्हती, म्हणून तिच्या मृत रेडकाच्या कातडीमध्ये भुसा भरून त्याला तिथं उभं करून ठेवलं होतं, म्हणजे तिला असं वाटावं की तिचं रेडकू जवळच आहे. ही खूप कॉमन प्रॅक्टिस आहे. आणि खूप साऱ्या अशा जागा आहेत आणि खूप सारे असे पदार्थ देखील आहेत जिथं ते लहान पिल्लू असतं ना, मग ते मेंढीचं असो, गाईचं असो, म्हशीचं असो, कुणाचंही असो, त्याचं जे मांस असतं ना, मौसूत, ते दुप्पट तिप्पट किमतीला विकलं जातं. म्हणून त्या लहान पिल्लाची कत्तल करण्यामागे एक अतिरिक्त इन्सेंटिव्ह भेटतं. त्याचं मांस दुप्पट तिप्पट चौपट दरानं विकलं जाईल. हा आहे मांसाहार. असो, तुम्ही जे बोलताय ते थोडंसं क्लायमेट चेंजपासून वेगळ्या दिशेला चाललंय. आता आपण पोचलोय ॲनिमल वेलफेअरच्या मुद्द्यावर. जसं तुम्ही बोललात, सुरुवात झाली होती क्लायमेट चेंजपासून. पण जसं जसं खोलात शिराल किंवा दुसऱ्या कोणत्याही दिशेने विचार कराल, तसं तसं हेच लक्षात येईल की मांसाहारासारखी नारकीय गोष्ट दुसरी कोणती नाहीये. पुन्हा एकदा सांगतो, मी हे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून म्हणत नाहीये. मी कोणत्याही पंथाचा, गटाचा, समुदायाचा किंवा संप्रदायाचा भाग म्हणून बोलत नाहीये. सरळ माणुसकीच्या नात्यानं पृथ्वीचं जे भविष्य दिसतंय ते पाहून बोलतोय. आचार्यजी, याच संदर्भात माशांबद्दल एक गोष्ट आहे. काही लोक मांस खात नाहीत, पण मासे खातात. तर मी पाहत होतो की दरवर्षी सुमारे 2.7 ट्रिलियन मासे आणि सगळे मरीन ॲनिमल्स मारले जातात. जर आपण याचा एका दिवसाचा हिशोब काढला, तर एका दिवसात संपूर्ण पृथ्वीवरील लोकसंख्येएवढे मासे कापले जातात. ज्याला तुम्ही मरीन लाईफ म्हणता, त्याचा आणि क्लायमेट चेंजचाही खूप जवळचा संबंध आहे. मासे जी अंडी देतात ती खूप टेम्परेचर सेन्सिटिव्ह इकॉलॉजी म्हणजेच तापमान संवेदनशील परिसंस्थेमध्ये देतात. खूप साऱ्या माशांच्या प्रजातींसाठी महासागर सर्वात मोठे टेम्परेचर सिंक असतात. जेव्हा तापमान वाढेल ना, तेव्हा सर्वात जास्त ते महासागर शोषून घेतात. म्हणूनच तर हिमनग म्हणजे ग्लेशियर वितळत आहेत आणि म्हणूनच तर जलस्तर वाढत आहे. आणि हा जो सागरी तापमानातील ओशॅनिक टेम्परेचरमधील बदल आहे, तो सागरी जीवांना, मरीन लाईफला पूर्णपणे उद्ध्वस्त करेल. जेव्हा माशाचे अंडेच शिल्लक राहणार नाही ना, मासे अंडी देतील, त्यांची जी संपूर्ण परिसंस्था इकोसिस्टम आहे कोलमडून जाईल. मग त्यांच्या प्रजाती वाचणार कुठून? माशांना तुम्ही जेव्हा एवढे ट्रिलियन म्हणालात तेव्हा कळलंच नाही की तुम्ही इतक्या ट्रिलियन युनिट्स म्हणत होतात की किलो म्हणत होतात. मांसाहारी लोक तर माशांची ही किंमत मानतात की त्यांना मोजतही नाहीत की किती युनिट्स किंवा किती इंडिव्हिज्युअल मासे आहेत. त्यांना फक्त किलोच्या भावात मोजलं जातं. आता तुम्हाला विचारलं गेलं की किती गायी, किती म्हशी, किती बोकडं, मेंढ्या कापल्या गेल्या, ते तुम्ही तरीही सांगू शकाल. पण माशांच्या बाबतीत ते सांगणं कठीण होऊन जातं, कारण त्यांना फक्त किलोमध्ये मोजलं जातं. कारण मासा स्वतःमध्ये एक बुद्धिमान जीव असतो. तो तितक्याच प्रमाणात वेदना अनुभवतो जितका एखादा सस्तन प्राणी अनुभवतो. पण जर तो सस्तन प्राणी असेल तर त्याच्या वेदना आपल्याला दिसतात. मासा मात्र आपल्याला वाटतं की हा कुठल्या तरी दूरच्या प्रजातीचा आहे, त्यामुळे त्याच्या वेदना आपल्याला दिसत नाहीत. क्लायमेट चेंज संबंधित डेटावरच फोकस ठेवा. जर तुम्ही त्याच्या एथिकल आणि इमोशनल इश्यूजमध्ये जाचाल तर गोष्ट खूप लांब जाईल. आचार्यजी, याच्यातच आणखी बघितलं तर अलीकडे खूप फोटोज आणि व्हिडिओज आलेत ज्यात संपूर्ण तलावांमधले मासे मेलेले दिसतात. ते मरून पाण्यावर तरंगताना दिसतात. आणि हे सगळं क्लायमेट चेंजमुळे होतं, जसं की ऑक्सिजन कमी होणं किंवा तापमान वाढणं. आणि अशा घटना अलीकडे खूप वेळा घडताना समोर आल्या आहेत. आपण हे बेसिक सायन्स शिकलोच नाही ना, की जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन असतो, मासे त्याच ऑक्सिजनवर जिवंत राहतात. ते वर येऊन आपल्या फुफ्फुसांमध्ये हवा तर घेत नाहीत. डिझॉल्व्ड ऑक्सिजन. आणि एवढं सायन्स आपण शिकलेलो नाहीये की डिझॉल्व्ड ऑक्सिजन किंवा कोणताही गॅस जेव्हा एखाद्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होतो, तेव्हा त्याचं सॅच्युरेशन, त्याची सोल्युबिलिटी हे सगळं तापमानावर अवलंबून असतं. तुम्ही जर तापमानाशी छेडछाड केलीत तर या वेगवेगळ्या गॅसेस ज्या पाण्यात मिसळतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बिघडेल. मग पूर्ण एक्वॅटिक लाईफचं काय होईल?
आणि काय होईल ही काही दूरची गोष्ट नाहीये. कयास लावण्याची गरज नाहीये. काय चाललंय ते पहा. आपण त्याच्या मध्यभागी आहोत. आपण 6व्या मास एक्स्टिंक्शनच्या मधोमध उभे आहोत. या युगाला अँथ्रोपोसिन म्हणतात, कारण हे माणसामुळे घडलंय. जसं आपण फक्त ग्लोबल वॉर्मिंग म्हणत नाही, तर अँथ्रोपोझेनिक ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो, तसंच आपण ज्या काळात आहोत तो अँथ्रोपोसिन आहे. हे सगळं आपणच केलंय. अँथ्रोपो म्हणजे माणसाशी संबंधित. आचार्यजी, मी जरा याबद्दल वाचत होतो. म्हणजे याचा समाजावर, अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. दुष्काळासारखी परिस्थिती येईल. अन्न सुरक्षेचा प्रश्न गडद होईल. आणि तुम्ही जे बोलत होता की हवामान बदलामुळे लोकांचे स्थलांतर होईल, त्यामुळे युद्धाची शक्यता खूपच वाढतीये. आणि तुम्ही आधीही सांगितलं होतं की मानसिक समस्याही वाढतील. मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होईल. चिंता आणि तणावामुळे जे काही होतंय त्याचा खूप सारा डेटा येतोय आता यावर. ही गोष्ट मी तर कित्येक वेळा समजावून सांगितली आहे, पण आपल्या राजकारण्यांच्या का लक्षात येत नाहीये? ही एक साधी गोष्ट आहे, ज्यासाठी काही PhD लागत नाही. थोडंसं शिक्षण पाहिजे आणि थोडीशी जागरूकता. आजच्या काळात ही मांस आणि मटणबाजी. किती मतं मिळतील काही माहीत नाही, पण विनाश मात्र पूर्ण होईल. तुला काही बोलायचंय? तिकडं. सर, मी वाचत होतो की जसं तुम्ही आता सांगितलं की आपण 77% शेतीयोग्य जमिनीचा वापर पशुधनाला, लाईव्हस्टॉकला खायला घालण्यासाठी करत आहोत. तर मी बायोमासबद्दल पाहिलं तर असं दिसलं की पृथ्वीवरील जो 62% बायोमास आहे तो लाईव्हस्टॉक आहे, 34% मानव आहेत आणि फक्त 4% वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ आहे. तर त्यालाच ट्रेस डाऊन करत करत मी पाहिलं की संपूर्ण पृथ्वीवर काय आहे. तर संपूर्ण पृथ्वीचा जो बायोमास अस्तित्वात आहे तो 80% महासागरांमध्ये, ओशन्समध्ये आहे आणि बाकीचा जमिनीवर आहे. महासागरात काय होत आहे हे तर आपण पाहतच नाही आहोत. ते तर पूर्णपणे लपवलं जात आहे. आणि मग पाहिलं तर असं समजलं की जवळपास 50 ते 85% ऑक्सिजन आपल्याला महासागरांकडून मिळतो आणि जवळपास 25 ते 40% कार्बन डायऑक्साईड महासागर शोषून घेतात. शिवाय पृथ्वीवरची जवळपास 90% उष्णता देखील महासागर शोषून घेतात. थोडंसं अजून खोलात गेल्यावर समजलं की मासेमारी आणि एकूण फिशरीजचा जो बायोस्टॉक होता तो मागच्या शतकात आपण पूर्णपणे वापरून टाकलाय. म्हणजेच 80% फुली एक्सप्लॉइट केला आहे. तब्बल 60% ओव्हर एक्सप्लॉइट झाला आहे, म्हणजे जास्तीने वापरला गेला आहे. आणि साधारणतः 40% स्टॉक्स तर पूर्ण संपले आहेत, डिप्लिटेड आहेत. आणि जवळपास 20% भाग तर अगदी कोसळलेल्या अवस्थेत आहे. तिथं काहीही उरलेलं नाही आता संपूर्ण महासागरात. तर 60% डिप्लिटेड आणि कोलॅप्स्ड आहे. कोलॅप्स झालंय आणि फुली एक्सप्लॉइटेडच्या रेंजमध्ये 80% आहेत. पण मासे अजून खायचेत. माशांना तर आपण अगदी लपवून टाकलंय, कारण ते तर दिसतच नाहीत जमिनीवर, म्हणजे जणू काही अस्तित्वातच नाहीत. आणि त्यांच्यासाठी तर मोठमोठ्या लॉबीज आहेत ज्या गुपचूप काम करतायत. त्यामुळे मासे खाणं ही एक अगदी छोटी गोष्ट वाटायला लागलीये की आपण फक्त मासे तर खातोय. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणता की माशांसोबत काय झालं, तेव्हा एक गोष्ट अजून समोर येत नाही. ती म्हणजे मासेमारीमुळे अशा हजारो प्रजाती धोक्यात आल्या आहेत किंवा नामशेष झाल्या आहेत, ज्या खाल्ल्याही जात नाहीत. हे मोठाले ट्रॉलर्स असतात. आता असं नाहीये की मासेमारी करणारा आपल्या होडीतून जाऊन फक्त जाळं टाकतोय. आणि हे सगळं जे काही घडतं ते फक्त वरवरच नाहीये. अगदी खोल समुद्राच्या तळापर्यंत जाऊन तिथली मरीन लाईफ सुद्धा स्कूप आउट करून घेतली जाते. तिथं जे काही असतं सगळंच बाहेर येतं. त्यात असं बरंच काही येतं जे तुम्ही कधी खाणारही नाही. ते पण पकडलं जातं, ते त्यात मरतं आणि मग त्यांचा मृतदेह फेकून दिला जातो. आणि अशा कितीतरी प्रजाती नामशेष झाल्या, कारण माशांसोबत त्या पण अडकायच्या. आणि माशांचं काय होतं हे जर तुम्ही खरंच माणूस म्हणून अभ्यासाला बसलात ना, तर जगणंच कठीण होईल. जेव्हा आपण हवामान बदलाबद्दल, क्लायमेट चेंजबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा खूप मोठा संबंध ग्लेसियर्सशी आणि महासागरांशी आहे. पण महासागरांमध्ये जलचर जीवनावर म्हणजे एक्वॅटिक लाईफवर त्याचा काय परिणाम होत आहे, त्याकडे सर्वात कमी लक्ष दिलं जात आहे. किंवा प्रवाळ बेटांचे म्हणजे कोरल रीफ्सचं काय होत आहे, लोक त्याबद्दल बोलू इच्छित नाहीत ना, लोकांना त्याबद्दल काही माहीत आहे. कोरल रीफ्समध्ये पण मागच्या काही मी हे वाचत होतो की
50% संपलेत. 50% जास्त संपलेत. 50% जास्त कोरल रीफ संपलेत. हो, काही भागांमध्ये 90% कोरल रीफ्स आधीच नष्ट झालेत आणि त्यावरच माशांचं जीवन अवलंबून असतं. तसेच तिथूनच ऑक्सिजन प्रोड्यूस होतो. पण आपल्या इथं कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात क्लायमेट चेंज सारखा शब्द सुद्धा नाही, ना कुणाला त्यावर बोलायचं आहे. परत तेच अंधेर नगरी चौपट राजा. उलट निवडणुकीच्या वेळेला तर हे लोक असं दाखवतात की मी मासे खाल्ले, मी मटण खाल्लं, मी चिकन खाल्लं. कसल्या बुद्धीचे लोक आहेत हे? एक्सटेंट ऑफ एक्सप्लॉयटेशन, एक्सटेंट ऑफ डॅमेज, ते जितकं आपल्याला वर दिसतं, फक्त जमिनीवर दिसतं, तो फक्त 20% बायोमास आहे आणि त्या उरलेल्या 80% बायोमासमधील 80% आपण आधीच एक्सप्लॉइट केलेलं आहे. त्याच्या तुलनेत तर ते आणि ही गोष्ट अशी आहे की जी NCERTच्या 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमात असायला हवी. याला कारस्थान का म्हणू नये? जेव्हा ही सगळी माहिती मुलांपासून लपवली जाते, वरवर सांगितलं जातं होय, क्लायमेट चेंज होतंय. पण त्याचे जे भयानक आकडे आहेत आणि त्याचा जो जीवघेणा विस्तार आहे, तो कुठे सांगितला जातोय? लोकांना वाटतं क्लायमेट चेंज म्हणजे थोडी उष्णता वाढेल, थोडी गरमी वाढेल. अरे थोडी उष्णता नाही वाढणार, तर मास एक्सटिंक्शन होणार आहे. पृथ्वीवर याआधीही 5 वेळा असं झालंय आणि त्याच कारणामुळे झालं होतं, ज्या कारणामुळे आज घडतंय. त्याआधी 5ही वेळेस कारण कार्बन डायऑक्साईडच होतं. आज जे काही घडतंय त्यामागेही कार्बन डायऑक्साईडच आहे. फक्त फरक एवढाच आहे की मागच्या वेळेस सगळं नैसर्गिक कारणांमुळे झालं होतं, पण यावेळी माणसाने स्वतः केलंय. हे एक मॅनमेड एक्सटिंक्शन आहे, ज्यात माणूस स्वतः एक्सटिंक्ट होणार आहे. चर्चेच्या सुरुवातीला 2 गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे विसे इट्स अ मॅटर ऑफ माय टेस्ट आणि दुसरी गोष्ट अशी होती की प्राण्यांना जेव्हा इंजेक्ट केलं जातं तेव्हा मांस खाणाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो. पण तिसरी एक अजून स्टडी आहे जी सांगते की 3/4 ऑफ द लँड इज बीइंग युज्ड फॉर ग्रोईंग. फूड फॉर ॲनिमल्स. फॉडर फॉर द ॲनिमल्स. तर त्यात असं होत आहे, त्यांना वाटतं सगळं खूप लवकर व्हावं. ग्रोथ हॉर्मोन्स इंजेक्ट करतात. फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स वापरले जातात, तेव्हा ते वाहून इतर ठिकाणीही पोहोचतात आणि जे लोक थेट त्यांचा वापर करत नाहीयेत त्यांच्यावरही त्याचा परिणाम होतो, त्यांच्या आयुष्यावरही गदा येते. म्हणजे असं आहे की तुम्ही असं नाही म्हणू शकत की साहेब, माझा शेजारी मांसाहारी आहे, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी कसा मध्ये पडू? जर तुमचा शेजारी मांस खात असेल तर ती तुमचीही वैयक्तिक समस्या आहे आणि तुम्हाला पूर्ण हक्क आहे की तुम्ही त्यात हस्तक्षेप करा. चला त्या गल्लीतल्या उदाहरणाकडे परत जाऊ. गल्लीत एक माणूस आपल्या घरी धूर सोडणारा जनरेटर लावतोय, तर बाकीच्या लोकांना अधिकार नाही का की ते जाऊन त्याला सांगतील, साहेब हे बंद करा. हा काही फक्त तुमचा वैयक्तिक किंवा प्रायव्हेट मॅटर नाहीये की तुम्ही काय खाताय, हा एक सार्वजनिक मुद्दा आहे आणि जनतेला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. कमीत कमी चौकशी करण्याचा तरी अधिकार नक्कीच आहे. अँड द पब्लिक हॅज द रेस्पॉन्सिबिलिटी टू एज्युकेट. बिफोर यू इंटरव्हीन, यू मस्ट एज्युकेट, or you could say, the intervention has to be by way of education. मूळ मुद्द्यापासून हे जरा थोडं वेगळं असू शकतं, पण मला आश्चर्य वाटलं वाचून की आत्तापर्यंत आपण फक्त गायीबद्दलच बोललो, पण शेळीचं दूध, उंटाचं दूध, गाढवाचं दूध सुद्धा, हे सगळं सुद्धा आता अगदी मुख्य प्रवाहात आलंय. तुम्ही थोडंसं जरा साऊथ ईस्ट आशियाकडे आणि चायनामध्ये जाऊन बघा, तर तिथं गेल्यावर कोणकोणत्या प्रजातींचे कोणकोणते अवयव आणि ते कशा पद्धतीनं खाल्ले जातात हे जर का तुम्ही एकदा पाहिलं तर अक्षरशः थक्क व्हाल. अगदी वेड्यागत होऊन जाल तुम्ही. या गोष्टीचं असं झालंय की तिला चविशी आणि चोखंदरपणाशी जोडलेली एक महत्वाची सांस्कृतिक मान्यता आहे की काही प्राणी तर जिवंतच खायचेत. काही गोष्टी त्यांना जिवंतच तोंडात टाकायच्यात, जिवंतच खायच्यात. पण आता जर आपण या विषयावर आलो तर हा मुद्दा पुन्हा ॲनिमल राईट्सकडे वळतो. ॲनिमल राईट्सबद्दल बोलायला गेलं की लोकांचे खूप प्रकारचे कुतर्क येतात, तेव्हा त्याची चर्चा नंतर करू. आता जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा आपण क्लायमेट चेंजवर लक्ष केंद्रित केलं आहे, तर त्यावरच चर्चा चालू ठेवूया. सर, माझा प्रश्न क्लायमेट चेंजच्या शिक्षणाबद्दल होता. क्लायमेट चेंजमुळे आता समस्या निर्माण होत आहेत.
उदाहरणार्थ, ह्या ज्या उष्णतेच्या लाटा, हीट वेव्स चालू आहेत, हे सगळ्यांनाच जाणवतंय आणि सगळेच समजून घ्यायला इच्छुक आहेत की नक्की काय चाललंय. पण यामागचं खरं कारण कुठूनही नीट शिकवलं जात नाहीये. मेनस्ट्रीम मीडियातही मी पाहतो की कोणी यावर बोलत नाही. अगदी यूट्यूबवर सुद्धा पाहिलं तर तुमच्याशिवाय कुणाचेही व्हिडिओ मी या विषयावर पाहिलेले नाहीत. तर जर आपल्याला जगातील इतक्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची असेल आणि कोणीही हा मुद्दा मांडायला तयार नसेल, तर मग त्यांना शिक्षित करण्याची पद्धत काय असेल? बघा, सर्वात चांगला मार्ग, आदर्श, आयडियल मार्ग आहे तो हाच आहे की ज्यांच्याकडे मोठे मंच आहेत, मोठे माईक आहेत, त्यांनी हे काम करायला हवं. म्हणूनच मी वारंवार सांगतोय की राजकीय पक्षांच्या अजेंड्यामध्ये हे असायला हवं होतं. त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये असायला हवं होतं. त्यांच्याकडे रीच आहे, आवाज आहे, त्यांनी हे करायला हवं होतं. तर त्यांनी करावं. पण जर ते करत नसतील तर सामान्य लोकांना करावं लागेल. तुमच्या माझ्यासारख्या लोकांना करावं लागेल. आणि आपण करतही आहोत. आपली संस्था ते सर्व काही करतही आहे. पण आपल्याकडे ती रीच असू शकत नाही ना, जी एखाद्या राष्ट्रीय पक्षाकडे असते. आणि रीचबद्दल जर तुम्ही सोशल मीडियावर बोलाल तर सोशल मीडियावर रीच त्या गोष्टीला मिळते जी लोकप्रिय असते. कोणतीही चांगली गोष्ट ट्रेंडिंग होत नाही. मनोरंजन असो, अश्लीलता असो, सनसनाटी असो किंवा कोणतीही चिप सामग्री असो, तीच सोशल मीडियाच्या अल्गोरिदम्समध्ये आपोआप पुढे जाते. आता तुम्ही क्लायमेट चेंज सारखा विषय घेऊन आलात. तो जर व्हिडिओ असेल तर तो आपोआप पुढे जाणार नाही. आपण आता बोलतोय, ही रेकॉर्डिंग चालू आहे आणि नंतर पब्लिशही होईल. पण हा व्हिडिओ आपोआप कुठे ट्रेंड होणार आहे? म्हणून मग आपल्याला काय करावं लागतं? आपण ह्याला प्रमोट करतो. ज्या अशा व्हिडिओ आहेत, ज्या पूर्णपणे पब्लिक इंटरेस्टच्या आहेत, आपण त्यांना प्रमोट करतो. कारण जनता त्यांना स्वतःहून पाहणार नाही. म्हणून आपण म्हणतो, ही व्हिडिओ तुम्हाला पाहावीच लागेल आणि आपण त्यावर भरपूर पैसा खर्च करतो, जेणेकरून जनता तो व्हिडिओ बघेल. कारण तो व्हिडिओ जर तुम्ही पाहणार नसाल, तर पृथ्वी वाचणार नाही. हा एक मार्ग आहे. पण या मार्गात जो बॉटलनेक आहे, स्पष्ट अडथळा आहे, तो म्हणजे रिसोर्सेसचा अभाव. तुम्ही प्रमोट तर करू शकता, पण जर तुम्हाला ते करोडो लोकांपर्यंत पोचवायचं असेल, तर त्यासाठी खूप खूप पैसा लागतो. त्यामुळं तिथं एक सरळ सरळ हीच एक मोठी अडचण निर्माण होते. आचार्यजी, आत्ताच तुम्ही जी गोष्ट सांगितली की कोणी जर धूर पसरवत असेल, तर आपण जाऊन त्यांना विचारतो. अगदी तसंच काहीसं ॲनिमल ॲग्रिकल्चरमुळे अमोनियाचं उत्सर्जन होतं. एकूण अमोनिया एमिशन्सपैकी 64% फक्त ॲनिमल ॲग्रिकल्चरमुळेच होतं. आणि अमोनिया आरोग्याच्या दृष्टीनेही घातक आहे. शिवाय ॲसिड रेनमध्येही त्याचा मोठा वाटा असतो. ही गोष्ट मला कदाचित पहिल्यांदाच कळली की अमोनियाचे 64% एमिशन्स फक्त याच कारणामुळे होत आहेत. या सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि समजायला काही कठीण नाहीयेत. जास्तीत जास्त 50 ते 100 पानांच्या एका पुस्तकात या सर्व गोष्टी समजावून सांगता येतील. आणि रिसर्च करायचं म्हटलं तर त्याला काही अंत नाही. पण एक जागरूक मत, इन्फॉर्म्ड ओपिनियन तयार करण्यासाठी जितकी माहिती पाहिजे, तितकी माहिती 50 ते 100 पानांच्या दस्तऐवजात म्हणजे डॉक्युमेंटमध्ये येऊन जाईल. आणि असे डॉक्युमेंट्स उपलब्ध सुद्धा आहेत. पण ते मुख्य प्रवाहात मेनस्ट्रीममध्ये येत नाहीत. कारण मुख्य प्रवाहात फक्त नशा आहे. आपल्याला हे जाणवूच दिलं जात नाहीये. कळू दिलं जात नाहीये की जमिनीवर सध्या खरी परिस्थिती काय आहे. कधी निवडणुकांचं वेड लावतात, तर कधी मनोरंजनाची नशा आहे, IPLची नशा आहे. तुम्ही ह्या नशेत गुंतून राहा आणि तुम्ही विलुप्त, एक्स्टिंक्ट होत आहात. तुम्ही कायमचे मिटत आहात. आचार्यजी, आत्ताच ज्या आकड्यांवर चर्चा झाली, त्याच आधारावर मी आत्ता चॅट जीपीटीवर 2 क्वेरीज टाकल्या. पहिलं विचारलं की जितकं नॉन व्हेज कन्झम्पशन होतं, ते जे प्राणी आहेत, जी जनावरं आहेत, ती किती पाणी वापरतात? तर त्यांचं वार्षिक कन्झम्पशन निघालं 871 बिलियन लिटर दिल्लीमध्ये. आणि मग पाहिलं की दिल्लीमध्ये माणसांकडून दरवर्षी किती पाणी वापरलं जातं. तर ते निघालं 1.66 ट्रिलियन लिटर. तर याचा अर्थ असा की वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी 52% पाणी आपण आता पाण्याच्या टंचाईबद्दल बोलतोय. म्हणजेच 50% पेक्षा जास्त पाणी. मांसाहारासाठी वापरलं जातंय. आणि आपण म्हणतो की दिल्लीमध्ये पाणी नाहीये. जर हे आकडे बरोबर असतील, तर दिल्लीचं अर्ध पाणी मांसाहारासाठी वापरलं जातंय. मग आपल्याला प्यायला पाणी कसं मिळणार? आकड्यांची काहीच कमतरता नाहीये. तुम्ही जितकं त्यात खोलात जाल, तितकं भयानक तथ्य समोर येतील. पण या तथ्यांना समोर येऊ दिले जात नाहीये. सर,
आपण खूप साऱ्या तथ्यांबद्दल बोललो, पण आपण या सगळ्या तथ्यांपासून वंचितच राहतोय. जरी आपण माहितीच्या युगात राहत असलो तरी ती माहिती आपल्याला कुठे उपयोगी पडत नाहीये. पण आजपासून शेकडो वर्षांपूर्वी कबीर साहेब म्हणत होते की कहता हूं कहीं जात हूं, कहा जो मान हमार. जाका गला तुम काठी हो सो फिर काट तुम्हार. आपल्यासोबत हेच होते. तेच घडते आपल्यासोबत, अगदी तेच. इंग्रजीत एक म्हण आहे, टेक इट ऑन फेथ और डू द मॅथ. आत्तापर्यंत आपण गणिताच्या भाषेत बोलत होतो, पण शेवटाकडे येताना तुम्ही फेथबद्दल बोलला. जर थोडंसं विजडमच्या दृष्टिकोनातून जरी पाहिलं तर आकडे नसतानाही कळतं की एखाद्या जिवंत प्राण्याला कापून त्याचं मांस खाणं हे सगळ्यात घृणास्पद काम आहे. तिथं गणिताची गरज नाही, तिथं विजडम पुरेसा आहे. पण विजडम लोकांकडे नसतं, म्हणूनच आपण आकड्यांच्या भाषेत बोललो, गणिताच्या भाषेत बोललो. आता तरी समजून घ्या. आणि अजूनही समजलं नाही तर हे लक्षात ठेवा की समजण्यासाठी एखादं दुसरी संधी मिळेल असं नाही. एक प्रजाती म्हणून तर आपण आधीच अर्धे संपले आहोत, आणि ही तर शोकांतिकेची सर्वात लहान बाजू आहे. सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की आपण लाखो निरपराध प्रजातींना आपल्यासोबत कायमचं नाहीसं केलं आहे. आपण तर नष्ट होणारच आहोत, पण जे दोषी नाहीत, अगदी निरपराध आहेत, त्यांनाही आपण पृथ्वीवरून कायमचं नाहीसं करून टाकलं.